यानंतर आपण थेट जाऊया दिल्लीतल्या जंतर मंतरवर। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे तिथे उपस्थित आहेत। शिवाजी, सध्याची परिस्थिती काय आहे? सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेले, अभिजित दिपकेंना अटक केली आहे। ही दोनच प्रमुख माणसं होती जी हे आंदोलन धरून होती। इतर आंदोलकांचं काय म्हणणं आहे? काय सध्याचं वातावरण आहे जंतर मंतरवरचं? खरं तर प्रत्येकाच्या जीविताचा अधिकार महत्वाचा असतो आणि तोच या दृष्टिकोनातून याकडे पाहणं महत्वाचं आहे। कारण सोनम वांगचुक यांच्या तब्येतीबाबत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती। न्यायालयाने त्याची दखल घेत सरकारला आदेश दिले होते की त्यांच्या जीविताचं रक्षण करा, त्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्या। आज आंदोलनाचा 21वा उपोषणाचा दिवस होता। त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती त्यांच्या तब्येत अत्यंत खालावली होती। बरं शिवाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण आपल्याबरोबर शेकापचे नेते अध्यक्ष जयंत पाटील जोडले गेलेले आहेत। सर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। काय वाटतं तुम्हाला? 21 दिवसांपासून उपोषण सुरू होतं, सरकारने अपेक्षित असा प्रतिसाद दिला नाही का? अजिबात दिला नाही। कालच आमच्या पक्षाची मीटिंग घेऊन चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि साम्या कोरडे यांचे शिष्टमंडळ आम्ही कालच पाठवलं। ते दिल्लीला पोहोचलेलं आहे रात्रीच। आणि मला वाटतं की जी सरकारची जी नीती आहे ती चुकीची आणि दडपशाही करणारी आहे। हे जे करायचं होतं ते आधीच त्यांनी करायला पाहिजे होतं। कोर्टाची वाट का बघितली? त्या कोर्टामध्ये कोण गेलं, सरकार गेलं काय, बाकीचे लोक कोण गेले आम्हाला कळलेलं नाही। आणि माझं म्हणणं आहे याच्यामध्ये की ज्या पद्धतीची दडपशाही चाललेली आहे आणि ज्या साधी मागणी आहे की नीट ज्या परीक्षा चुकीच्या झाल्या त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा व्यवहार झाला, करोडो रुपयाचा, आणि त्या मंत्र्याची जबाबदारी नैतिक होती। या देशामध्ये साधा ऍक्सिडेंट झाल्यानंतर एक परंपरा आहे की लाल बहादूर शास्त्री ताबडतोब रेल्वे खात्याचा त्यांनी राजीनामा दिला होता। ही एक सगळी नीतिमत्ता आणि सगळी जी प्रिन्सिपल आहेत सगळी आता नष्ट झालेली आहेत। आणि त्यामुळे आज जी कारवाई झाली आहे चुकीची आहे। 20 तारखेचा मोर्चा प्रचंड होणार होता आणि त्यामुळे सरकार त्याच्यावर घाबरला आणि म्हणून ती ऍक्शन घेतलेली असं माझं। बरं सर, तुम्ही आज त्यांना भेटायला जाणार होतात, त्या संदर्भातले गेले ना? आमचं शिष्टमंडळ गेलंय। मी थोडा आजारी आहे। शिष्टमंडळ गेलेलं आहे आमचं। काल भेटले। मला वाटतं राष्ट्रवादीच्या नेत्या या खासदार आपल्या पवार यांना सुप्रिया पवार सुप्रियाताईच्या बरोबर चित्रलेखा पाटील या तिथे गेल्या, रात्रीच्या भेटल्या। दीपक या काँग्रेस पार्टीचे नेते यांना भेटल्या आणि सकाळी आज ते 8 वाजता त्यांना पुन्हा भेटायला जाणार आहेत। माझा दिल्लीमध्ये त्यांचा संपर्क होत नाहीये, परंतु हे जे आहे आमच्या पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि ही दडपशाही थांबली पाहिजे। मला वाटतं आता जवळ आलेलं आहे या सरकारचं। ज्या पद्धतीचं या ठिकाणी विरोध होतोय, लोकांच्या प्रतिक्रिया एकदम तीव्र आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने ताबडतोब मंत्र्याचा राजीनामा आणि झालेल्या याच्यामध्ये असलेल्या सगळ्यांना ताब्यात घेऊन कडक कारवाई केली पाहिजे। बरं, आज सकाळी सोनम वांगचुक यांना थेट जंतर मंतरवरून उचलून रुग्णालयात नेले गेले आणि अभिजित दिपकेंना पण अटक झाली आहे। तर तिथले जे डॉक्टर आहेत त्यांचे जे गेल्या 20-21 दिवसांपासून त्यांच्याबरोबर आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला। ते असं थेट म्हणाले की आंदोलन होऊ नये म्हणून हे सरकार असं राजकारण करते। तुमचं काय? मी बघितलं आता इथे त्याच्यामध्ये टीव्हीवर तुमच्या चॅनलवर बघितलं। आंदोलन मोडण्याचं काम आहे आणि आंदोलन तीव्र होणार याची जाणीव असल्यामुळे सरकारने आता घेतलं। 21 दिवस का थांबले ते? 21 दिवस का थांबले? वांगचुक हे काय पॉलिटिकली नाही आहेत, हे सामाजिक काम करणारे आणि एक वेगळे त्यांचं व्यक्तिमत्व आहे। असं असताना ते ताबडतोब थांबवायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। बरं, धन्यवाद जयंत पाटील सर, तुम्ही पुढारी न्यूज पाशी तुमची प्रतिक्रिया मांडली यासाठी। यानंतर आपण जाऊया भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्याबरोबर जोडले गेलेत। प्रवीण सर, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। काय तुमची ओव्हरऑल प्रतिक्रिया? गेल्या 20-21 दिवसांपासून जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं आणि आज सकाळी त्यांना थेट रुग्णालयात नेले गेले, त्यामुळे अनेक आता आरोप प्रत्यारोप होत आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। तथापि त्या आंदोलनकर्त्याचा जीव हा त्या ठिकाणी कुठलेही सरकार असो
ते महत्वाचं असतं. त्याच्या जीवाचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी असते. आणि त्याच्यामुळे म्हणून मला वाटतं प्रकृती अस्वास्थ्य आता टोकाचं त्या ठिकाणी झाल्यामुळे आणि कोर्टानं सुद्धा तशा प्रकारची सूचना दिल्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना नेला असणार. बरं प्रवीणजी, गेल्या मला अनेक वाटतं दिवसांपासून त्यांनी जे उपोषण सुरू केलं ते मुख्य मागणी त्यांची की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. पण इतके दिवस झाले, 20-21 दिवस झाले, सरकारच्या वतीनं कोणी चर्चा करण्यासाठी का नाही गेला आतापर्यंत? नाही, एक लक्षात ठेवा, त्यांच्या मागणीची दखल सरकार त्या ठिकाणी घेतच असतं. सरकार नावाची यंत्रणा तिकडे कोण दिसलं म्हणजे दखल घेतली आणि गेले नाहीत म्हणजे दखल घेतली असं होत नसतं. त्यावर जी काही भूमिका आहे ती अधिवेशनात सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी येईल. परंतु मला वाटतं पूर्णपणे राजकीय उद्देशानं प्रेरित झालेलं हे आंदोलन आहे. वांगचुक यांचा चेहरा समोर असला तरी त्या ठिकाणी सरकार विरोधी ज्या प्रवृत्ती आहेत, जे पक्ष आहेत, ते वांगचुकच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन उभं करताना दिसत आहेत. आता मगाशी सन्माननीय जयंत पाटील म्हणाले पहिल्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी का नाही केलं. तसं जरी केलं असतं तरी तुम्ही लोकशाहीचा गळा घोटला बोलला असतं. त्याच्यामुळे मला वाटतं 19-20 दिवस त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन झाल्यानंतर ते महत्वाचे आहेत, त्यांचा जीव महत्वाचा आहे आणि आंदोलन ते परत करू शकतात, परत सरकारला भेटू शकतात, सरकारसोबत चर्चा होऊ शकते. परंतु जीव हा त्या ठिकाणी कुठल्याही आंदोलनकर्त्याचा हा कुठलंही सरकार असो महत्वाचं असतं आणि त्या अनुषंगाने त्यांना उपचारासाठी या ठिकाणी अशा प्रकारे नेलं असतात. बरं प्रवीणजी, बरोबर आहे, जीव तर महत्वाचा आहेच, उपोषण सुरू आहे. पण त्यांचे जे डॉक्टर आहेत नितीन दिघे, जे ज्यांच्याबरोबर इतक्या दिवसांपासून आहे, त्यांनी असा थेट आरोप केला की त्यांची प्रकृती नीट होती, मी त्यांचे वायटल्स चेक करत होतो, 20 तारखेचं आंदोलन होऊ नये म्हणून ही कारवाई केली असं ते थेट म्हणतायत. मला वाटतं डॉक्टरांची भूमिका बजावली पाहिजे. त्यांनी अशा प्रकारे राजकीय टिप्पणी करणं डॉक्टरांना त्या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि जर प्रकृती नीट असेल तर त्या ठिकाणी आता हॉस्पिटलला गेल्यावर या डॉक्टरांनी त्या ठिकाणी केलेलं चेकअप, त्यांचे जे काही वक्तव्य केलं प्रकृती संदर्भात, त्याची उलट तपासणी होईलच ना. आणि त्याच्यामुळे डॉक्टर बोलतात ते खरं की सद्यस्थिती आहे ती खरं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. बरं प्रवीण दरेकरजी, धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूज पाशी तुमची प्रतिक्रिया मांडली त्यासाठी. यानंतर आपण बोलूया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेताई आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत. सुषमाताई, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? 21 दिवस झाले उपोषण करून आणि आज सकाळी थेट सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेलं गेलंय. सोनम वांगचुकजी यांची जी एकूण प्रतिक्रिया होती ती परवा दिवशीपासून कशी चर्चा करण्यात होती. मात्र आंदोलकांच्या वतीने एक मोठी डॉक्टरांची टीम त्यांच्या अवतीभोवती सातत्याने होती आणि स्वतः वांगचुकजी यांचं म्हणणं होतं की माझे डॉक्टर्स मला बघत आहेत. इव्हन जर आपण त्यांचं परवा दिवशीचं ट्विट बघितलं असेल, आय एम नॉट इन गुड शेप बट नॉट इन सो बॅड कंडिशन, की माझी तब्येत फारशी बरी नाहीये पण मी ठीक आहे, हे त्यांनी स्वतः सांगितलं होतं. मी पहाटेपर्यंत जंतर मंतरवर होते आणि ते सातत्याने सांगत होते की आम्हाला कुठेही उपचारासाठी जायचं नाही. ज्या सरकारने लोकशाही मार्गाने चाललेल्या एका आंदोलनाचा आवाज दडपण्यासाठी आज ही कारवाई केली, त्या सरकारला जराही लाज नावाची गोष्ट नाहीये. म्हणजे माफ करा पण मला म्हणजे आता हा संताप आवडत नाहीये की इतक्या बेदरकारपणे सरकार पातळीवरून कोणी बोलणी तर करायला आलं नाहीच नाही, पण एक शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी एवढा पोलिसांचा फौजफाटा घेऊन ही कारवाई केली हे अत्यंत निंदनीय आहे. बरं, आम्ही थोड्याच वेळापूर्वी त्यांचे जे डॉक्टर आहेत नितीन दिघे त्यांच्याशी बोललो. त्यांनी पण असा थेट आरोप केला की 20 तारखेचं आंदोलन होऊ नये म्हणून त्यांना नेलं गेलं, कारण मी त्यांचे वायटल्स इतके अनेक दिवसांपासून चेक करतोय, ते ठीक आहेत. अगदी बरोबर आहे. त्यांचे व्हायटल सिम्पटम्स जे होते ते थोडेसे वर खाली असले तरी एक मोठी डॉक्टरांची टीम आणि सगळे विद्यार्थी त्यांच्या सोबत होते. काही एक्सपिरियन्स्ड डॉक्टर सुद्धा त्यांच्या त्या आंदोलनाच्या सोबत होते. 20 तारखेला विरोधी पक्षातले सर्व ज्येष्ठ नेते मार्चसाठी रस्त्यावर उतरणार होते. आज स्वतः अमित ठाकरे, आदित्य ठाकरे या आंदोलनाला भेट देणार होते.
आणि काल काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे या आंदोलनाचा वाढता जनतोल बघता निश्चितपणे भाजपाच्या पायाखालची जमीन सरकलेली. मात्र भाजपाने ज्या पद्धतीची कारवाई आता केली, ही कारवाई ही याची नोंद मला वाटते आंतरराष्ट्रीय राजकारणातले लोक घेत असतील की भाजपाचं राजकारण काही श्रूड पद्धतीचं आहे आणि भाजपा आपल्याच देशातल्या जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यापेक्षा त्या लोकांवर काय पद्धतीचे अत्याचार करू शकते आणि शांततामय आंदोलनाला तसं मोडीत काढू शकते. म्हणजे बोलणी तर केलीच नाही, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलंच नाही शेवटपर्यंत. पण याचा अर्थ आंदोलन थांबेल असं अजिबात नाही. उद्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या वतीने जे मुंबईमध्ये आंदोलन नियोजित आहे ते नियोजित आंदोलन होईल आणि 20 तारखेच्या मार्चच्या संदर्भाने नेमकी काय त्याची व्यूहरचना असेल ते आपल्याला दुपारपर्यंत कळेल. सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया पुढारी न्यूज पाशी मांडली त्यासाठी.